माझा रशियात प्रवास प्रकरण 8 ताश्कंद ते दिल्ली. सोव्हिएत रशियात मी त्या रशियन जनतेच्या जीवनाचे अनेक पदर पाहिले. तिचा अपार उद्योग, तिची विद्वत्ता आणि कला, साहित्य आणि उदात्त संस्कृती हे सर्व पाहून मन थंक झालं. जेव्हा आम्ही दिल्ली सोडली तेव्हा आमच्या या शिष्टमंडळातील काही प्रवासी उदासीन होते. सोव्हिएत विरोधी भांडवलदारी प्रचारांची छाया आमच्या मनावर कायम होती. समाजवाद करून किती प्रगती करू शकेल, एकूण एक मानव सुखी करणे कुणालाच या जगात शक्य नाही, कुठतरी पोकळे असणारच, असं काहीच आमचं मत होतं. लखनौचे श्री पुष्कराज भट हे एक विचारवंत असून ते आमदार आहेत. शिवाय ते काँग्रेस पक्षाच्या मताचे आहेत. कम्युनिस्टांबद्दल त्यांचं मत अनुकूल नाही, पण मनानं ते फारच दिलदार आहेत. ते रशियात प्रत्येक गोष्ट अगदी चिकित्सक दृष्टीने पाहत होते. मॉस्कोपर्यंत पुष्कराज माझे मित्र झाले होते. आमचं दोघांचं मत होतं की कितीही बिलंदर सत्ता असली तरी ती दारिद्र्य दळू शकणार नाही. ते नग्न असतं आणि सर्वत्र दिसतं, म्हणून आम्ही ते पाहण्याची खटपट करीत होतो. आमच्या पुढे कसलाच पोलादी पडदा नव्हता. पण जेव्हा आम्ही प्रवास करत ताश्कंद शहरात दाखल झालो तेव्हा पुष्कराज पूर्ण बदलले होते. रशियन जनतेची ती प्रगती पाहून आम्ही सर्वच प्रभावित झालो होतो. मात्र हिंडण्याचा कार्यक्रम आमचा कायम होता. मला रशियन मुळीच येत नव्हतं. तर श्री पुष्कराज यांना थोडं थोडं कळत होतं. कसली पाटी दिसली की ते उभे राहून एक एक रशियन अक्षर वाचत. मी नुसता आ करून पाहत असे. रशियन येत नाही म्हणून मला फार वाईट वाटे. एकदा दुपारचं जेवण उरकून पुष्कराज आणि आम्ही दोघं हिंडत हिंडत एका बागेत शिरलो. त्या बागेत 15-20 इसम हिरवळीवर लोळत होते. काही वृत्तपत्र वाचित होते, काही पत्र लिहिण्यात निमग्न होते. आम्हाला वाटले ही बेकारांची झुंड असून ही कामं शोधून वैतागली आहेत आणि आता या बागेत येऊन पडली असावी. मी एका गृहस्थाजवळ बैठक मारली. मी माझ्या तीक्ष्ण नजरेने त्या इस्माला न्याहाळून घेतला. त्याने आपल्या करड्या पिल्लेदार मिशा पिळून त्याचे आकडे केले होते. त्याचा पोशाख नीट नेटका होता. त्याने एक मोठं पुस्तक घेतलं. मी विचारलं, तुम्ही असं का बसला आहात? मग कसं बसू, त्याने विचारलं. असा मी पेचात पडलो. म्हणालो, नव्हे, तुम्ही यावेळी बागेत कसे? तुम्ही तसेच आम्ही. त्याने उत्तर दिलं. मग मी खुलासा केला की आम्ही भारतीय असून इंडो सोव्हिएत संस्कृती संस्थेचे प्रतिनिधी आहोत. मला सांगा की तुम्ही नोकरी कुठे करता, का बेकार आहात? तो गृहस्थ पोटभर हसून म्हणाला, आम्ही फार फार नोकरी केली आहे आणि आता सेवानिवृत्त होऊन आराम करीत आहोत. आता पत्र वाचणे, नातलगांना पत्र लिहिणे एवढंच काम करीत असतो. आमच्या देशात तुम्हाला औषधालाही बेकार मिळणार नाही. इथं समाजवाद आहे. पुढं मी काहीच विचारलं नाही. आम्ही लगेच ती बाग सोडली आणि परत निघालो. चालता चालता पुष्कराज दिसतील त्या रशियन पाट्या उभं राहून वाचित होते. एका सुंदर इमारती पुढे एक लाल रंगाचा मोठा बोर्ड दिसला आणि पुष्कराज थांबून तो वाचू लागले. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे पाहू लागलो आणि आम्हाला पाहून येणारे जाणारे ताश्कंदचे नागरिक थांबून आम्हाला पाहू लागले. पुष्कराजने ती पाटी वाचून होताच मी हिंदीत विचारलं, कसली पाटी आहे ती? ही बँक आहे.
पुष्कराजने मला हिंदीतून उत्तर दिले आणि बाजूला उभी असलेली एक तरुणी चटकन पुढे येऊन हिंदीत म्हणाली, ही बँक नसून आमची कायमस्वरूपाची निवडणूक कचेरी आहे. हा खुलासा ऐकून आमचे चेहरे धडाधड पडले आणि आम्ही लगेच काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी ताशकंदजवळ असलेले स्टालिन सामुदायिक शेत पाहिले. तो सामुदायिक मळा म्हणजे एक वेगळे राज्य आहे आणि ते एक प्रकारचे आश्चर्य आहे, कारण या मळ्याची स्थापना 1929 साली झाली. त्यावेळी फक्त 330 एकर जमीन या मळ्याच्या मालकीची होती. 1934 साली या मळ्यात फक्त 2 ट्रॅक्टर काम करीत होते. परंतु आज 1500 हेक्टर जमीन या मळ्याच्या मालकीची असून आता 34 ट्रॅक्टर तेथे काम करीत आहेत. तिथे सध्या 1104 शेतकरी काम करीत असून त्यापैकी 475 स्त्रिया आहेत. या मळ्यात 4 शाळा आहेत. 2500 कोंबड्या रोज मळ्यात अंड्यांचा ढीग लावित आहेत. 1100 पाळीव गायीचे दूध काढण्याचे तेथे निराळे दूध केंद्र आहे. एकाच वेळी 16 गायी स्वखुशीने येऊन दूध देत असतात या दूध केंद्रामध्ये. या मळ्याच्या मालकीची 7500 मेंढरे असून त्या भागात 375 घरे आहेत आणि मालाची ने-आण करण्यासाठी 20 मोटार ट्रॅक्स रोज पळापळ करत आहेत. शिवाय हायस्कूल, दवाखाना, जनावरांचा दवाखाना, प्रसूतिगृह वगैरे सर्व पाहिलं की माणसाची मती गुंग होऊन जाते. आम्ही गेलो तेव्हा द्राक्षाला नुकताच बहर आला होता, म्हणजे ती पिकली होती. काळी, जांभळी, गुलाबी, वाटोळी, लांबकोळी असे 15 प्रकार आणि आकार पाहिले की सोव्हिएत शेती सुधारणेचे कौतुक नव्हे तर आश्चर्य वाटू लागते. आम्ही ती सुंदर द्राक्षे गिळतच त्यांचे कौतुक करीत होतो. तो सुंदर मळा, ती संपन्न शेती, ती सुंदर फळं, फुलं, निसुखी माणसं पाहत आम्ही एक भव्य मंडपाखाली आलो. तो मांडव द्राक्षाच्या वेलींनी आच्छादला होता. सर्वत्र पिकलेल्या द्राक्षाचे घोष लोंबत होते. मी त्या मंडपाखाली आमच्या भोजनाची तयारी करण्यात आली होती. एका सुंदर टेबलावर अनेक प्रकारचे जेवण मांडले होते. त्यात खास भारतीय पद्धतीचा मसाला दरवळत होता आणि त्या सुगंधात आम्हाला आमच्या घरची आठवण होत होती. या भोजन प्रसंगी मळ्याच्या अध्यक्षांनी एक भावपूर्ण असे भाषण केले. ते आमचं स्वागत करून म्हणाले, तुम्ही आमचे शेजारी आहात आणि शांततेचे पाईक आहात. तुमचे पंतप्रधान पंडित नेहरू आज शांतता नांदावी म्हणून अलोट प्रयत्न करीत आहेत. याचा अर्थ तुमचे आणि आमचे उद्दिष्ट एक आहे. जर तुमची आमची मैत्री चिरकाळ राहील तर जगात कधीही युद्ध होणार नाही. जोपर्यंत भारत रशिया एका शांततेच्या फळीत उभे आहेत तोपर्यंत जगात युद्ध होणार नाही अशी आमची श्रद्धा आहे. म्हणून भारत रशिया हे 2 देश चिरायू हो. रशियात मी जिथे गेलो तिथे मला शांततेचा जयघोष ऐकू आला. तिथे प्रत्येक माणसाला शांततेचे वेळच जणू लागले आहे. याचा अर्थ ती जनता दुबळी आहे असा कोणी घेऊ नये. ती जनता महान आहे आणि प्रबळही. भारत आणि रशिया या 2 देशाच्या हाती जागतिक शांतता सुरक्षित आहे अशी तिथे सर्वांची श्रद्धा आहे. तिथे वृद्ध माता आपल्या मुलांनी व्यर्थ रणात मरू नये नि कोणाला मारू नये या एकाच विचारात आहे. त्यांनी जगावं आणि या देशाला संपन्न करावं. आम्हाला शांतता हवी आहे कारण शांततेच्या काळात जीवनाला बहर येतो, कला प्रगत होते, फुलं फुलतात,
असा आमचा अनुभव आहे. युद्धाने काय होतं हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे, म्हणून आम्हाला युद्ध नको. थोडक्यात सांगायचे म्हणजे शांततेसाठी झटणाऱ्या आमच्या पंतप्रधानांना समग्र रशियन जनता लाख लाख दुआ देत आहे. रक्तपात नसावा हा सर्वत्र मंगल असाच हेतू आहे. या हेतूत अहंकार नाही, फाजील दुराभिमान नाही. मी तर असं म्हणेन की यात पवित्र हेतू आहे आणि यात साऱ्या जगाचे कल्याण सामावले आहे. रशियन लोक भारताला आपला खरा मित्र मानतात, म्हणूनच ते भारतीय संस्कृतीचा कसून अभ्यास करीत आहेत. ताश्कंद येथे आम्ही एक शाळा पाहिली. तिथे एकूण एक मुलं हिंदी भाषा शिकत होती. आम्ही शाळेत प्रवेश करताच आम्हाला भारतीय वातावरण जाणवलं. प्रत्येक मूल, प्रत्येक शब्द हिंदीत उच्चारित होते. त्यामुळे माझी पाचावर धरण बसली होती, कारण माझी हिंदी मुंबईची हिंदी. एखादा उच्चार चुकला की ही बेरकी पोरं अब्रू घेणार अशी मला भीती वाटत होती. म्हणून मी फार कमी बोलत होतो. त्याच दिवशी आम्ही ताश्कंद विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्या विशाल सभागृहात अफाट गर्दी झाली होती. आम्ही जरा उशिराच पोहोचलो, पण ते गुणी विद्यार्थी आम्हावर रागावले नव्हते. आम्ही सभागृहात प्रवेश करताच सर्व मुलं मुली उठून त्यांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले. एका सुंदर मुलीला लाल गुलाबाची फुलं माझ्या हाती देऊन सांगितले, ही आमच्या देशातील फुले तुम्ही भारतीयांपर्यंत घेऊन जा आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी आत्मबलिदान केले त्या समाधीवर ती अर्पण करा. हा त्या मुलीचा संदेश. ती फुलं पाहून काळजात एक कळ उठली आणि भारतानं स्वातंत्र्य मिळवून आपली मुक्ती करून घेतली. याला जगात आणि रशियात किती महत्व आहे याची महती पडली. रशियन माणसांना स्वातंत्र्य हा शब्द अतिशय प्रिय आहे. स्वतंत्र मानवाबद्दल त्यांना फार प्रेम वाटते. मी जे परदास्यता कितपत आहे त्यांच्याविषयी अत्यंत आदर आणि तितकीच आस्था त्यांना वाटते. आला आला म्हणता तो दिवस आला. आपल्या मायदेशाकडे निघण्याची आमची तयारी झाली. सोव्हिएत जेट विमान सज्ज झाले आणि माझ्या हृदयाने ठाव सोडला. कॉम्रेड बान्निको, श्रीमती इराना मॉक्सिवोव, कॉम्रेड नबी अहमद ही मंडळी विमानाच्या थेट शिडीपर्यंत येऊन उभी राहिली. सर्वांच्याच हृदयात कालवा कालव सुरू होती. डोळे भरत होते. मी अश्रू दडवीत होतो. आम्ही कडकडून भेटलो. ती अंतिम भेट होती. त्या महान देशाचं ते अंतिम दर्शन होतं. अंतरीची कळ दाबण्याचा बहाणा केला. उगीचच खिसे साचपले. म्हणालो, अरे सिगरेट संपले की फक्त 20च आहेत. तेव्हा मला मिठी मारून कॉम्रेड मॉक्सिओ म्हणाले, हे रशियन जेट विमान आहे. तुम्ही 2 सिगरेट संपवण्यापूर्वीच तुम्हाला ते तुमच्या राजधानीत पोहोचवेल. मी आश्चर्याने पाहिलं. ते पुन्हा म्हणाले, हे सरळ तुम्हाला हिमालयावरून घेऊन जाईल आणि आता आपल्या हिमालयावरून आपल्या मातृभूमीत जाणार या कल्पनेनं मी भारावून गेलो. कॉम्रेड बान्निको यांनी मला आपला सुंदर पेन दिला आणि तो पेन, ती गोड आठवण आणि त्या महान देशाचं अप्रतिम दर्शन घेऊन विमान उडाले आणि त्याची ती जबर भरारी सुरू झाली. यावेळी मनात निरनिराळ्याच भावना उचंबळून उठल्या होत्या. मी वयाच्या 11व्या वर्षी मुंबईत आलो. त्यावेळी आमचं सारं कुटुंब दरमजल दरकोस करीत मुंबई जवळ करीत होतं. गाडी खर्च नव्हता म्हणून आम्ही मुंबईला पायी चालत निघालो होतो. म्हणून माझे पाय सुचले होते. 227 मैलाचे अंतर कापायला आम्हाला 2 महिने लागले होते आणि आता तोच मी मिनिटाला 10 मैल भरारी मारत होतो. 30,000पेक्षाही जास्त उंचीवरून आमचे विमान उडत होते. मी खाली पाहत होतो.
तेव्हा हिमालयाच्या मस्तकावर निसर्ग नुकताच हिमाचा वर्षाव करत होता आणि महान गिरिराज आमच्या सरहद्दीवर आपले अनंत बाहू पसरून ताट उभा होता. त्याचं ते दर्शन आणि सोव्हिएत रशियाची स्मृती मी कधीच विसरणार नाही. नव्हे, ती विसरणंच शक्य नाही. रशियातील माझं भ्रमण म्हणजे माझ्या जीवनातील एक साफल्य मी मानतो. नकळत मायदेशाची ओढ वाढू लागली. त्या नादात मी एक सिगरेट ओढून टाकली आणि दुसरी पेटवली. तोच लाल पाटी लागली आणि दिल्ली दिसू लागली.